डहाणू तालुक्यातील घोडमधील आदिवासी विकास महामंडळाच्या भाड्याने घेतलेला भात गोदामात 24 मार्च 2025 रोजी रात्री 12:25 भीषण आग लागली। या गोदामात 2024-25 हंगामासाठी सुमारे 3070.20 क्विंटल भात साठवून ठेवण्यात आला होता। तसेच 76 बारदाण्यामध्ये हे धान भरून थप्पी करण्यात आलेली होती। या गोदामात 2000 फाटकी व निरुपयोगी बारदाण्याचा साठा होता आणि 3424 रिकाम्या बारदाण्याचा साठा शिल्लक होता। आगीत सुमारे 300 ते 400 क्विंटल भात आणि मोठ्या प्रमाणावर बारदाण्याचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे। आगीची माहिती मिळताच बोईसर आणि डहाणू अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले। अग्निशमन दलाने अथक प्रयत्न करून आग आटोक्यात आणली। जेसीबीच्या साहाय्याने उर्वरित भात बाजूला काढण्यात आला, त्यामुळे आणखी मोठ्या प्रमाणावर होणारे नुकसान टळले। घटनेची माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली। यामध्ये श्री योगेश पाटील प्रादेशिक व्यवस्थापक जव्हार, श्री राजेश पवार उपप्रादेशिक व्यवस्थापक मोखाडा आणि श्री जयराम राठोड महाव्यवस्थापक यांनी घटनास्थळी पंचनामा केला। आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून प्रशासनाकडून तपास सुरू आहे। राज्य प्रतिनिधी शैलेश तांबडा, पालघर।